दंबेचा कॉल होता, अर्जंट कामी जावं लागेल मातोश्री. काय तू हा जिगिशाने एवढ्या सगळ्या वस्तू बनवल्या तुझ्यासाठी आणि तू काय नाही. जिगिशा हा काय काय बनवलेस ग? तुम्हाला माहितीये मातोश्री, मी सकाळी लवकर उठले, कांदा कापला, बटाटा कापला, कोथिंबीर कापली. खूप कष्टाने बनवलंय मी शंकरजींसाठी जेवण. खोटारडेपणात जनार्दनच्या पुढची निघाली ही. शंकर गरीबा घरचं भलं पोर, एक नंबरचा ड्रामा. आणि ही पोरगी पण काय कमी नाही. जाऊ दे, मला काय करायचं यांचं. जिगिशा हा सांग की काय काय बनवलंय आमच्या शंकरसाठी तू? मातोश्री, आपल्या शंकरजींसाठी म्हणा ना, म्हणजे आज ना उद्या हे माझे पण होणारच आहेत. बरोबर. तर मी बनवलाय हक्का मसूर. मुगाची खिचडी म्हणतात त्याला. होत रे, घाईघाईत होत असं कधीतरी. वाढ बाळा तू वाढ. हा बरं, हे सोडा शंकरजी, मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या पण बनवल्यात. मम्मा, पुरणपोळ्या वाढ. हो, पुरणपोळी. जिगिशा, मला वाटते की तू पुरणपोळी आतच विसरलीस. खोटारडी कुठली, पुरणपोळी इथंच विसरून गेली. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथंच थांब, अजिबात बाहेर येऊ नको. ताई, तुम्हाला सांगते, आमची जिगिशा की नाही इतक्या सुंदर पुरणपोळ्या बनवते. तुम्ही हे सगळं हक्का मसूर, खिचडी, पुलाव सगळं सगळं विसरून जाल आणि पुरणपोळ्याच खात बसाल. जा ना जिगिशा, घेऊन ये पुरणपोळ्या. मम्मा, हा, मी आधी शंकरजींना मुगाची खिचडी वाढते. बर वाट. कोणाला घेतो? हा हा अरविंदजी बोला. हा वेडी आहेस का? तुला सांगितलं होतं ना मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नको. 1 मिनिट, नीट बोलायचं माझ्याशी. नोकर नाहीये मी तुझी. ओके, सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. ही बोलायची पद्धत नाही. एकतर माझ्या आईने बनवलेल्या जेवणाचं तू स्वतः क्रेडिट घेतलं, वरून असलं बोलून दाखवते. ऐकून घेणार नाही मी. ओके, अगं मी आता काय सांगू तुला, माझी ना सासू आली आहे आणि मला तिला इम्प्रेस करायचं आहे म्हणून जरा खोटं बोलले. तुझं लग्न ठरेल ना तेव्हा तुला कळेल. एनिवे, मी आता हे घेऊन जाते, तू इथेच थांब. हा शारदाताई, आमदार साहेबांच्या ऑफिसात ना अर्जंट मीटिंगला बोलवलं. आम्हाला जायला लागेल. हा, चला चला चला. कुठं निघाला तू? हा जिगिशाने एवढं सगळं बनवलंय तुझ्यासाठी. तू आणि रुपाली जेवून या. हा अहो मातोश्री, तुम्ही एकटे कुठे जाणार?
अरविंदजी आले दुसरी गाडी घेऊन, आम्ही जातो. तुम्ही दोघं या आरामात. गेली जिगीषा, आमच्यासाठी नंतर काहीतरी बनवा. आता लग्न झाल्यानंतर रोज बनवेनच ना. अरे वा, शाबास हा. आम्हाला अशीच सून पाहिजे होती. रुपाले, शंकर, तुम्ही या आरामात. आणि आल्यावर सांगा आमच्या सुनेच्या हाताला कशी चव येते. रेश्मा, येतो हा आम्ही, निघावं लागतंय. चला. सो हनी, काय वाढू मी तुम्हाला? काय नको, भूक नाही मला. का? पोटात गडबड, अपचन, तब्येत काय ठीकच नाही बरा. असं आहे का? मग मी तुमची हजमोला. मला बघत राहा तुम्ही, मग सगळं अपचन दूर निघून जाईल आणि तुम्ही हेल्दी व्हाल. जिग्स, काय दोघांची मस्ती चालली उगाच. बाकी काही म्हणा, आय एम सो हॅपी. तुम्हा दोघांची जोडी अगदी राम सीतेची जोडी शोभते. जिगीषा, तुझ्या फ्रेंडला पण बोलव ना जेवायला. कोण फ्रेंड? किचन मध्ये तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, तिला. ती कशाला पाहिजे इथे? नाही, आता मातोश्री पण गेली आहेत. हे एवढं सगळं जेवण वाया नको ना जायला. आणि जिगीशाची बेस्ट फ्रेंड आहे ना ती, म्हणून म्हटलं. मम्मा काय? ओके. जिगीषा, गो बेबी, कॉल घेऊन ये तिला इथे. खा ना. हो. चल, तुला बोलवलंय बाहेर. कशाला? लोकांना इम्प्रेस करायची तुझी स्टाईल मला खूप आवडली. चल. नाही, नको. चल. नको तुझा. शंकरजी, मी तुमची ओळख करून देते. ही आहे जिग्सची बेस्ट फ्रेंड. मला काही इंटरेस्ट नाही वळकी वळकी वाढवण्यात. मला पण काय हौस नाही आली. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की